आणि केवळ आपण शिक्षणाच्या बळावर आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण आपल्या आई वडिलांना एक मानाचं स्थान मिळवून देऊ शकतो. लय अडचण आहे तरी बरं पाठ दिली, शिकवला मुलगा, नोकरी एवढी लेकाला लागावा, पीएचडी केली, शाळा चांगलं शिक्षण शिकवलं, आता अपेक्षा एवढी नोकरी लेकाला सोनाला लागावं. समाजाने आमच्या दोघांची मदत केली पाहिजे किंवा आमच्याकडे दोघांकडे त्यांनी सकारात्मक आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वटार या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामध्ये एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील जो कुटुंब प्रमुख व्यक्ती आहे ते आणि त्यांचे मिसेस ह्या दोन्ही अंध आहेत आणि सध्या ते पीएचडी धारक आहेत. आपण त्यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव? माझं नाव अतुल शहाजी देशमुख. मी ईश्वर वटार या गावामध्ये राहतो आणि माझं सर्व शिक्षण हे पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून झालेलं आहे. तुमचं नाव? माझे नाव प्रीती अतुल देशमुख. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन 3rd इयरला आता घेत आहे. तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटलात? सुरुवातीला तर बोलायचं झालं तर वधूवर सूचक मंडळ म्हणून जसं नॉर्मल व्यक्तींचं जसं आहे का, तसं आमचाही एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये मला यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि मग मी यांना कॉल केला डायरेक्ट आणि मग तशी आमची ओळख झाली. लग्नाची कल्पना तुमची कशी साकार झाली? म्हणजे आता बोलायचं झालं तर लग्नाची कल्पना ही तशी किचकटच होती आमच्यासाठी, कारण हा आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हटलं तर. जेव्हा माझ्या मनामध्ये आलं की आपण आता बऱ्यापैकी माझं शिक्षण झालेलंच आहे, म्हणजे MA सेट नेट आणि आता PhD अपियर एवढं झालेलं आहे, तर म्हणजे हे जात वगैरे कन्सेप्ट जे आहे ना ते पुन्हा नव्यानं तयार करण्यात आलेली आहे. पण माणूस ही एकच गोष्ट आहे. त्यामुळे मी म्हटलं की आपण अंध आहोत तर आपण ही एका अंध मुलीसोबतच विवाह करायचा आणि तो आंतरजातीय असेल तर मला फार म्हणजे आपल्याला आवडेल, काही प्रॉब्लेम नाही येणार असं मला वाटलं आणि त्या पद्धतीने मी विवाह केला. तुम्हा दोघांना एकमेकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात? ह्यांचं शिक्षण हे खूप आवडतं आणि ह्यांच्यात असा एक गुण आहे की त्यांना खूप काही शिकायचं आहे. खूप पुढं सर्वांना अंध विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या लोकांना पुढे न्यायचं आहे. ही गुण खूप आवडतं. अंधत्वामुळे कधी कठीण प्रसंग आले तर तुम्ही त्याचा कसा सामना करता? जर आपण पाहिलं तर आजकाल समाजामध्ये नॉर्मल व्यक्तींना सुद्धा खूप संकटांना सामोरं जावं लागतं. आम्ही तर अंध आहोत, मग अंध आहे म्हणल्यानंतर दैनंदिन जीवन जगताना फार समस्यांना सामोरं जावं लागतं. पण उदाहरणच द्यायचं झालं तर कॉलेजला चाललोय, रस्त्याला जायचंय आपल्याला, तर रस्त्याने जात असताना स्टिकचा वापर करणं असेल, तिथे गेल्यानंतर मग कोणतं वाहन जातंय हे पाहून त्याला हात करणं असेल, किंवा मग पुढे जाताना मग कॉलेजमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये उतरलो, KBP कॉलेजकडे जायचंय आपल्याला, तर तिथे गेल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये पोहोचलो, वाचन करायचं आहे किंवा आपल्या क्लासमध्ये जायचं आहे. म्हणजे नाना प्रकारचे अशा घटना आहेत की त्या घटनांचा फार संघर्षमय परिस्थितीमध्ये आम्हाला सामना करावा लागतो. पण एक गोष्ट आहे, आम्ही या सर्व गोष्टी ह्या फेसिंग करतोच, म्हणजे त्या गोष्टींना सामोरं जातोच. कारण जीवन हे खूप चांगल्या पद्धतीने जगायचं आहे आम्हाला. तुमचं एकमेकासोबत नातं आणखी मजबूत करण्यासाठी काय करताय तुम्ही? एक नातं हे टिकण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे ज्या दोन व्यक्तींचं नातं टिकावं असं सगळ्यांना वाटत असतं, तर महत्वाची गोष्ट त्या दोन व्यक्तींचा एकमेकांवरती असलेला विश्वास, ही गोष्ट नातं टिकवण्यासाठी फार महत्वाची आहे. जसं की आज कोणता तरी मी एक निर्णय घेतोय, पण तो निर्णय जो मी निर्णय घेईल ते प्रीतीला माहित आहे की मी जो निर्णय घेईल तो कधी चुकीचाच नसणार आहे आणि मलाही माहिती आहे की प्रीती जे करेल ना ते कधीच चुकीचं नसणार आहे. यामुळे आमच्या दोघांचं नातं आज लग्न झाल्यापासून एकदम घट्ट आणि घट्टच आहे. अंधत्वामुळे तुम्हाला समाजात कोणत्या अडचणी येतात? अंधत्वामुळे आम्हाला समाजामध्ये एक नाही नाना प्रकारच्या अडचणी येतात की त्या अडचणींवरती आम्हाला मात करावी लागते. जसं की आजकाल समाजामध्ये नॉर्मल व्यक्तींनाही खूप संकटांना सामोरं जावं लागतं. याचा उल्लेख मी काही वेळेपूर्वी केलेलाच आहे. आपले वेगवेगळे हक्क असतात, आपले वेगवेगळे अधिकार असतात की ते अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा आम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागतो. जसं की ग्रामपंचायतीचा 5% निधी मिळणं असेल,
दिव्यांगांना घरकुल योजना असेल, या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींना मिळवण्यासाठी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात संघर्ष हा करावाच लागतो. त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुमची काय रणनीती असते का? हो, अर्थातच. कारण दिव्यांगांसाठी जे जी आर आहेत ना, गव्हर्नमेंट रूल, त्याच्यानुसार आम्ही प्रोसेस पावलं टाकतो आणि जी आर दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना पण आमच्या समोर शरण यावंच लागतं आणि ती नीती आम्ही अवलंबतो. अशा पद्धतीनेच बऱ्यापैकी वेगवेगळ्या योजनांचा आजपर्यंत लाभ मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, समाज अंध व्यक्तीसाठी अजून काय करू शकतो का? जर पाहावयाचं झालं तर समाजाने अंध व्यक्तींसाठी आणखी खूप काही करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे समाजानं अंध व्यक्तींना स्वीकारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आजकाल समाज स्वीकारतच नाहीये, तर मग मदत करणं ही फार दूरची गोष्ट आहे. जसं की एक अंध व्यक्ती आहे तर तिला शिकवणं. आता मी अंध झालो, मी केव्हा अंध झालो? वयाच्या 15व्या वर्षी मी अंध झालो. तर मी जेव्हा अंध झालो तेव्हा आमच्या गावात, आमच्या गल्लीतून, माझ्या घरातून, माझ्या गल्लीतून किंवा आमच्या गावातून असा एक नकारात्मक सूर होता, की तो सूर होता की याला शाळा शिकवू नये अशा पद्धतीचा. पण मी माझ्या मतावरती ठाम राहिलो आणि जिद्दीनं हे सर्व काही शिक्षण मी आजपर्यंत मिळवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचं आहे? मला समाजामध्ये आयुष्यामध्ये येऊन मला समाजाला एक गोष्ट अशी दाखवून द्यायची आहे की अंध व्यक्तीही काहीतरी करू शकतात. आता जस्टली मी सेट नेट क्वालिफाय आहे, पीएचडी अपियर आहे, वर्षामध्ये माझी पीएचडी पण पूर्ण होईल. तर मला एक उत्तम प्राध्यापक व्हायचं आहे आणि तेच माझं स्वप्न आहे. एकत्र मिळून कोणते स्वप्न पूर्ण करण्याची तुमची इच्छा आहे? समाजाला केवळ एकच गोष्ट दाखवून देणे की अंध व्यक्तीही भरपूर काही करू शकतात. तुम्ही दोघे एकत्र भविष्यात कोणत्या गोष्टींची तयारी करत आहात? जर आपण पाहिलं तर आम्ही दोघं, महत्वाची गोष्ट म्हणजे आता जसं बोललो ना मी, की आमचं उद्दिष्ट काय आहे की समाजाला काहीतरी करून दाखवणं. तर आमची तयारी काय असेल की जी गोष्ट इतर कोणी केलेली नाही ना, बऱ्यापैकी ती गोष्ट आपण करून दाखवणं हीच आमचं उद्दिष्ट आहे. अंध असूनही तुम्हाला मिळालेल्या यशाच्या कोणत्या गोष्टी आहेत का? अंध आहे पण तसं पाहिलं तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी जिल्हास्तरीय पातळीवरती पहिला नंबर मिळवलेला आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी सेट नेट अशा परीक्षा क्वालिफाय झालेलो आहे. त्यामुळे बऱ्यापैकी यश मी माझ्या पद्धतीनं तर मिळवलेलंच आहे आणि याच गोष्टीचा मला फार अभिमान वाटतो. अंधत्व असलेल्या लोकांसाठी तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आजकाल समाजामध्ये मी वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहतो, जसं की अंधामध्ये पण पार्शियली, टोटली अशा व्यक्ती असतात. तर त्या व्यक्तींचा एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. एक फार फार तर 12वी 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन इथपर्यंत त्यांची शैक्षणिक मजल जाते. पण मला त्या अंध व्यक्तींना एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्हीही खूप खूप शिकावं. का शिकावं? कारण अंध व्यक्ती ही भरपूर काही शिकू शकतात. याचं एक मूर्तिमंत उदाहरण कदाचित मीच असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्या पण अंध व्यक्तींनी खूप खूप शिकून ना आपल्या जीवनाचा पाया भक्कम केला पाहिजे असं मला वाटतं. लग्नानंतरचा पहिला मजेशीर किंवा वेगळा अनुभव कोणता होता का तुमच्यापाशी? तर लग्नानंतर आता आम्ही दोघेही अंध आहोत ना. मी जर पाणी मागितलं तर मग ती पाणी घेऊन यायची, पण माझा हात वेगळीकडे, तिचा हात वेगळीकडे जायचा. घरचे फार हसायचे. त्यामुळे फार म्हणजे असं मजा व्हायची किंवा आनंद वाटायचा. त्यामुळे घरचे पण हसल्यामुळे पण जरा तो गमतीदार प्रसंग आहे असं मला वाटतं. तसं अजून भरपूर वेळा झालं की म्हणजे कुठं बादली घेऊन जायचं असेल किंवा मग दोघं एकमेकांच्या समोरून येतोय तर मग एकमेकाला म्हणजे धडकणं असेल, अशा पद्धतीच्या गोष्टी की ज्या आनंद देऊन जातात. मॅडम, तुम्हाला एकत्र वेळ घालवायला काय आवडतं? गप्पा मारणे, परत अजून म्हटलं तर अभ्यास करणे, गप्पा मारणे, त्यांच्याकडून खूप काही शिकणे, त्या गोष्टी आवडतात. तुम्ही आता सेटनेट क्रॅक केलेले आहे, तुम्ही आता पीएचडी पर्यंत गेलेला आहे, पण यशाच्या एवढी तुम्ही शिखरं गाठली. तुमच्या या यशाच्या पाठीमागं सर्वात मोठा यशाचा म्हणजे पाठीराखा कोण होता? आजपर्यंत मला जन्म आई वडिलांनी दिला. त्यांनी मला मोठं केलं, वाढवलं, शिकवलं आणि अंध झाल्यानंतर पण एका पाखराप्रमाणे मला आईनं वडिलांनी दोघांनीही जपलं. त्यामुळे मला माझ्या आई वडिलांचा फार अभिमान वाटतो आणि माझ्या ह्या सर्व यशामागे माझी आई आणि माझे बाबा हे दोघंच आहेत असं मला वाटतं. आणि तसं पाहिलं तर गावानेही खूप मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे. जसे की माझे भाऊ, माझे बहिणी, माझे काकू काका ह्या सर्वांनी मला खूप खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. तुमचं जे आता पीएचडी तुम्ही करताय आणि किंवा सेटनेट झाले, ते कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या विद्यापीठात तुम्ही करताय?
माझं 10वी पर्यंत ते 12वी पर्यंतचे शिक्षण इथं भैरवनाथवाडीच्या शाळेवरती झालेलं आहे. पण तिथून पुढे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून झालेलं आहे. आणि मी सेट नेट परीक्षा एम ए करत असताना एम ए अपियर मध्ये सेट नेट क्वालिफाय झालेलो आहे. आणि त्याच वेळेस पीएचडीच्या पहिल्याच अटेम्प्टला मी क्वालिफाय झालो आणि पीएचडीला देखील ऍडमिशन मी मिळवलं. तुम्हाला म्हणजे कॉम्प्युटर मधलं काय ज्ञान वगैरे अशा बाकीच्या कोणत्या गोष्टी आहेत का? हो, मला मी ब्रेल लिपी वाचू शकतो. मला कॉम्प्युटर पण मी चालवू शकतो. कॉम्प्युटरला एनव्हीडीए नावाचं एक सॉफ्टवेअर असतं की जे सॉफ्टवेअर मोबाईलला टॉकबॅक असतं तसं कॉम्प्युटरला सॉफ्टवेअर मारावं लागतं. ते सॉफ्टवेअर मारून मी कॉम्प्युटरही चालवू शकतो आणि मोबाईल पण चालवेल आणि ब्रेल लिपी पण वाचू शकतो मी. आता कुटुंबामध्ये तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, तुमच्या मिसेस पण अंध आहेत, तुम्ही पण अंध आहेत. आता तुमची पीएचडी झाल्यानंतर तुम्हाला जे काय तुमचं पीएचडीचं मानधन भेटणार आहे ते बंद होणार आहे. हो, तर ह्याच्यानंतर तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणजे कशा प्रकारे होतो? म्हणजे आता जे पण स्टायपन वगैरे पीएचडी धारकांना भेटतं, पण याच्या पुढे मग जेव्हा स्टायपेन वगैरे यावर्षी बंद होईल त्याच्यानंतर पण मग पुढे सीएचबी साठी संघर्ष हा आपल्याला करावा लागेल. परमनंटचा जॉब पण मिळवण्यासाठी मी 2-3 ठिकाणी अप्लाय केलं, इंटरव्ह्यू दिल्या, पण माझं सिलेक्शन झालेलं नाहीये. पण आता जेव्हा पीएचडी पूर्ण होईल ना तेव्हा सीएचबी ला जॉब मिळेल एक अशा अंधुक अशा आहे मला. आणि जेव्हा सीएचबी ला मी सीएचबी ला जॉईन होईल ना तेव्हा मग जे पण 10-15 हजार रुपये मिळतील ना त्याच्यावरती माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा माझा मानस आहे. तुम्हाला असं अंध म्हणून म्हणजे तिरस्कार वाटतोय का स्वतःविषयी? नाही, जेव्हा मी अंध झालो तेव्हा मला स्वतःबद्दल एक वेगळा नकारात्मक विचार माझ्या मनामध्ये येत होता. पण जसजसं मी विचारांच्या ह्या दुनियेमध्ये मी फिरत राहिलो तेव्हा मला असं वाटलं की आपण अंध झालोय, आता हे अंध पण आपल्याला नाकारता येत नाहीये. तर मग आपण काय करावं, ह्या अंधत्वावर मात करण्यासाठी एक आपल्याला जी आंबेडकरांनी गोष्ट सांगितली होती, आंबेडकरांना आदर्श मानतो, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता मी शिकलोय, बऱ्यापैकी संघटितही झालोय. आता केवळ एकच गोष्ट राहते ती म्हणजे संघर्ष करणे. ह्या संघर्ष करीत करीत मी माझं पुढचं आयुष्य मी व्यतीत करेल असं मला वाटतं. एखाद्या शिक्षण संस्थेवरती असेल किंवा एखाद्या बँकेमध्ये असेल, जरी तुम्हाला कुणी नोकरी देण्याची ऑफर दिली तर ते तुम्ही कराल का? हो, नक्कीच करेल. मला कुठूनही ऑफर येऊ देत, कारण मी कॉम्प्युटरही चालवतो, मला ब्रेल लिपी पण जमते आणि विशेष म्हणजे मी चांगल्या पद्धतीने टीचिंग करू शकतो. जरी मला बँकेमध्ये कुठं ऑर्डर आली तर मग मी तिथे कॉम्प्युटर चालवू शकतो. कॉलेजमध्ये तर काय मी उत्तम प्रकारे मी शिकवू शकतो. मी इतिहास या विषयाचा कोणताही मला चॅप्टर दिला ना तर त्या चॅप्टरमध्ये मी अस्खलितपणे एकदम बोलू शकतो आणि तो मुद्दा मी मुलांच्या गळी उतरवू शकतो. आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेला ऍप्लिकेशन करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी, त्या ठिकाणचा प्रतिसाद तुम्हाला म्हणजे कशा प्रकारचा? जेव्हा मी इंटरव्ह्यू द्यायचो त्यावेळेस मला असं वाटायचं की अख्खं पॅनल आपल्या बाजूनेच आहे. आता ते छान त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला मी हजरजबाबी असं उत्तर दिलं. पण त्यावेळेस मला वाटलं की आता आपलं सिलेक्शन होईलच होईल. पण जेव्हा फायनल लिस्ट लागायची त्यावेळेस त्याच्यामध्ये माझं नाव नसायचं. त्यामुळे माझ्या अंतर्मनाला फार वेदना व्हायच्या. पण पुन्हा म्हणायचो काय नाही, हा तर संघर्षाचा काळ आहे, पुन्हा अजून एकदा नवीन. हो, जे आता मागील काही दिवसापूर्वी IAS अधिकारी पूजा खेडकरचं प्रकरण झालं होतं, हो. त्या प्रकरणाकडे तुम्ही गांभीर्यानं बघता का? कशा प्रकारे बघता तुम्ही त्याच्याकडे? जर आपण बोललो ना या विषयावरती तर पूजा खेडकर यांनी म्हणजे डुप्लिकेट सर्टिफिकेट त्यांनी बनवलेलं होतं. तशाच पद्धतीनं आज प्राध्यापक ह्या क्षेत्रामध्ये ही बरीचशी अशी व्यक्ती आहेत की त्यांच्याकडे डुप्लिकेट सर्टिफिकेट आहेत आणि त्या सर्टिफिकेटमुळे आमच्यासारख्या ओरिजिनल दिव्यांग मुलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे मला असं वाटतं की पूजा खेडकर यांचं प्रकरण जसं लोकांच्या समोर आलं, नजरेसमोर आलं किंवा लोकांनी त्याच्यावरती प्रकाश टाकला, त्याच पद्धतीने जेवढे प्राध्यापक आहेत की जे सगळ्या प्राध्यापकांची म्हणजे हे करण्यात यावी, पडताळणी करण्यात यावी आणि जे कोणी दिव्यांग सर्टिफिकेट बनवून दिव्यांग सर्टिफिकेट दाखवून जर कोणी जॉईन झालेला असेल किंवा जो कामावर आता असेल ना तर त्यांची पण चेकअप करावं आणि त्यांना पण पुन्हा म्हणजे असतील तर ठीक आहे, पण नसतील तर ना त्यांना देखील कामावरून काढून ना आमच्यासारख्या ओरिजिनल व्यक्तींचा समावेश करावा असं मला वाटतं. दिव्यांगांना आरक्षण किती टक्के आहे आणि त्याविषयी तुमचं काय मत आहे? 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. तेव्हापासून हे आरक्षण
रिझर्वेशनचा क्रायटेरिया आहे तो लागू झालेला आहे. पण दिव्यांगांना इसवी सन 1995 पर्यंत आरक्षण नव्हतं. पण 1995 साली दिव्यांग कायदा झाला आणि 1995 पासून दिव्यांगांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळालं. पण 1995 पासून आजपर्यंत 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे. तर या 30 वर्षाच्या काळामध्ये ज्या पण काही प्राध्यापकांच्या भरत्या झालेल्या आहेत, त्या प्राध्यापकांच्या भरत्यामध्ये दिव्यांगांचं रिझर्वेशन दाखवलं. पण त्या दिव्यांगांच्या रिझर्वेशन मध्ये अंधांच्या जागी अस्थिव्यंगाला घेतलेला आहे. पण त्यामुळे दिव्यांगांचा 99.99% कोटा म्हणजे अंधांचा, दृष्टीहीन व्यक्तींचा 99.99% कोटा आहे ना, तो रिकामाच आहे. त्यामुळे या सर्व रिकाम्या जागी अंध प्राध्यापक आहेत ना, त्यांची भरती व्हावी, विशेष भरती घेण्यात यावी, असं मी एक समाजाला, की जेणेकरून माझा हा आवाज मंत्रालयापर्यंत जाईल, उच्च शिक्षण खातं आहे त्यांच्यापर्यंत हा माझा आवाज पोहोचेल, अशी मला आशा आहे. आणि हे सर्व काही आदरणीय बच्चूभाऊ कडू हेच करू शकतील अशी माझी त्यांच्याकडे एक इच्छा राहील. पण या सर्व जागा 99.99% ज्या अंध प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत ना, त्या अंध प्राध्यापकांच्या जागा एक विशेष भरती घेऊन त्या सर्व जागा भरून घ्याव्यात, अशी मी इच्छा बच्चूभाऊ कडू यांच्याकडे व्यक्त करत आहे. आता समाजामध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे की खरंच अपंग असून त्यांना नोकरी नाही आणि जे अपंग नाहीत अशा लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली जाते, त्याच्याविषयी काय म्हणजे? कसं होतंय, जे ओरिजिनल हँडिकॅप्ड असतात ना, त्यांच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे असतं. त्यामुळे ते काय फारसं काही देण्या घेण्याच्या बाबतीत वगैरे फारसं ते सकारात्मक नसतात. पण जे कोणी बोगस दिव्यांग दाखला ज्यांनी काढलेला असतो का, ते ऑलरेडीच सक्षम असतात. त्यामुळे ते काय करू शकतात की दिव्यांग सर्टिफिकेट काढतात, दिव्यांग दाखला काढतात आणि त्याच्या बळावर ते जे कोणी संस्थापक वगैरे असेल त्यांना पॅकेज वगैरे देऊन ते तिथं लागून जातात. पण आमच्यासारखे जे ओरिजिनल असतात ना, ते मग पुन्हा असेच मागे राहतात. आता सध्याला गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारनं दिव्यांगासाठी सेपरेट एक मंत्रालय स्थापन केलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला काय कोणत्या गोष्टीचा फायदा मिळालाय का? दिव्यांग मंत्रालय सुरू तर करण्यात आलेलंच आहे, पण मध्यंतरी त्याच्या समथिंग 1,500-2,000 जागा पण सुटलेल्या होत्या. त्याच्यासाठी अप्लाय वगैरे करणं किंवा अशा गोष्टी करणं, पण ते मध्यंतरीच पुन्हा ते प्रकरणच पूर्णपणे स्थगितच करण्यात आलं. म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणं म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत ना, त्या तर ठिकाणी ओरिजिनल हँडिकॅप्ड घेतले जातील याचा काय भरोसा. बरोबर आहे. मग आता ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला गांभीर्य आहे, अशा अनेक अपंग आहेत, त्या अपंगाला किंवा दिव्यांगाला शासनाचा फक्त जी आर कागदावरतीच आहे, पण सत्यता त्याची काहीही नाही. त्यासाठी आवाज उठवणारा किंवा सत्याला वाली किंवा संघर्ष करणारा असं तुम्ही कोणत्या नेतृत्वाकडे पाहताय? आता तुम्ही हा जो प्रश्न विचारलेला आहे, तर या प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा माझी नजर आपसुकच माझी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे जाते. कारण त्यांनी आजपर्यंत दिव्यांगांसाठी जे कार्य केलेलं आहे, त्या कार्याच्या बळावरच आज दिव्यांगांना संजय गांधीचं पेमेंट वाढणं असेल किंवा वेगवेगळ्या योजना लागू करणं असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला बच्चूभाऊ कडू यांच्यामुळे मिळत आहेत. तर मला जर त्यांना भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची जर मला संधी वगैरे मिळाली ना, तर मी नक्कीच त्यांच्याकडे हाच माझा प्रश्न उपस्थित करेल की जे सिनियर प्राध्यापक आहेत ना, त्या प्राध्यापकांना योग्य न्याय मिळावा आणि दिव्यांग प्राध्यापक म्हणून जे आहेत ना, जे कोणी माझे बांधव आहेत ना, दिव्यांग बांधव, त्यांना योग्य पद्धतीने जॉईन करून घ्यावं, रुजू करून घ्यावं त्यांना, एवढी मी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे नक्कीच मागणी करेल. तुम्हाला वाटतंय का ठामपणे की बच्चूभाऊ हा तुमचा सर्व प्रश्न किंवा ह्याच्यावरती तोडगा काढतील? हो, नक्कीच. बच्चूभाऊ कडू हे व्यक्तिमत्व एवढं कणखर आहे, एवढं दमदार आहे ना, की ते नक्की. पण महत्वाची गोष्ट काय, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे किंवा माझा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना, आजपर्यंत असा कोणताच प्रश्न माझ्या मते नसेल की जो प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्या प्रश्नावरती उत्तर काढलेलं नाहीये. त्यामुळं आमचे प्रमुख आधारस्तंभ हे बच्चूभाऊच असतील. समाजामध्ये चांगल्या शरीराची आरोग्यदायी असणारे विद्यार्थी सुद्धा इतकं उत्तम दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा घरची परिस्थिती असताना सुद्धा एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकत नाहीत. पण तुमच्या घरची परिस्थिती हालाकीची असताना, एवढी मोठी संघर्ष गाथा तुमच्या असताना सुद्धा, तुम्ही अपंग किंवा अंधत्व असताना सुद्धा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्यापाशी एवढी ऊर्जा आहे, एवढी ऊर्जा तुम्हाला येते कुठून?
महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी ऊर्जा येण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे माझी आई आणि माझे बाबा. काय होतंय, मला भाऊ नाहीये आणि मी एकटाच आहे. त्यामुळं आपण आपल्या आई-वडिलांचा आधारस्तंभ आपणच आहोत. आपणच त्यांना आधार दिला पाहिजे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी अंध झालोय. माझे आई-वडील त्यावेळेस म्हणजे आता पण चांगले आहेत आणि त्यावेळेस पण चांगले होते. पण आता वयानं ते थकलेले आहेत. तर मग आपणच जर अंध झालोय, तर मग आपण काय करावं? म्हणजे माझ्या विचारांच्या कक्षा मी त्यावेळेसच रुंदावल्या आणि विचारांच्या कक्षा रुंदावल्यामुळे मला पटकन मार्ग सापडला, की आपण शिक्षण केवळ आणि केवळ आपण शिक्षणाच्या बळावर आपण पुढे आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण आपल्या आई-वडिलांना एक मानाचं स्थान मिळवून देऊ शकतो. म्हणजे मी शिक्षणाच्या बळावर माझ्या आई-वडिलांना एक चांगल्या पद्धतीचं स्थान आजही निर्माण करून दिलेलं आहे आणि इथून पुढेही मी माझ्या संघर्षाच्या बळावर त्यांना काही कमी पडू देणार नाही. समाजाच्या इतर माध्यमाच्या साह्यातून जर तुम्हाला कोणी मदत देऊ करत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? आता बघा, माझी आता यावर्षी माझी फेलोशिप बंद होईल आणि जेव्हा माझी फेलोशिप बंद होईल ना, तेव्हा मग मी पूर्णपणे असा म्हणजे विदाऊट मनी असा मी तयार होईल. तर मग जेव्हा मी हे सर्व करेल ना, तेव्हा मी समाजातील ज्या कोणी दानशूर व्यक्ती असतील, तर त्यांनी केवळ माझ्याकडे बघून किंवा माझ्या आई वडिलांकडे बघून असं नाहीये की मी एवढा शिकलेलो आहे आणि तरीही समाज मला त्या पद्धतीने स्वीकारत नाहीये. तर मग मी काय करावं, या हिशोबानं मला समाजानं अर्थसहाय्य, आर्थिक मदत करावी, एवढी मी समाजातील दानशूर व्यक्तींकडे नक्की मागणी करेल. मॅडम, तुमचे मिस्टर एवढे संघर्ष करतात, त्यांच्या पाठीमागे तुम्ही कसं म्हणजे उभं राहता? माझे मिस्टर एवढे संघर्ष करतात, मी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे. जसं मिस्टरांनी पीएचडी MA साठी परीक्षा सेट नेट किंवा पीएचडी केली आहे, तसं मीही करणार आहे. फक्त समाजाने आमच्या दोघांची मदत केली पाहिजे किंवा आमच्याकडे दोघांकडे त्यांनी सकारात्मक आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, इतकंच. आता सरांच्या आई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहेत. तर आई, तुम्हाला काय वाटते तुमच्या सुनेविषयी आणि मुलाविषयी? काय नाही, सून एकदम चांगली आहे. स्वयंपाक पाणी करते, तिसरी अंगोपती गॅस चालू करते, चहा करते, भात करते, भाज्या करते. तर आता तुमच्या मुलं आणि सुनी दोन्ही अंधत्व आहेत, हाय. तर समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय आता समाज नोकरी एवढी लेकाला लागावा, PhD केली, शाळा चांगलं शिक्षण शिकवलं, आता अपेक्षा एवढी नोकरी लेकाला सुनाला लागावा. तुम्ही एवढ्या तुमच्या मुलाला PhD पर्यंत शिकवले, आता बरेचसे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. बरं वाटतंय, एवढा आपला मोठा मुलगा शिकवलाय तुम्ही. मग शिकवला की किती ह्याच्यातनं. बर, किती अडचणी किती आल्या तुम्हाला शिकवताना? लय अडचणी आल्या, तरी बरं पाठ दिली, शिकवला मुलगा. कष्ट खाल्लं तसं त्यानं बरं आता हे केलं. आता तुम्ही काय करताय, काम काय करताय, तुमचा व्यवसाय काय? काय नाही, 2 शेळ्या द्या, हिंदा बघायचं, शेळ्या राखून येऊन बसायचं. व्यवसाय काय? शेती वगैरे? शेती वगैरे काय नाही, फक्त शेळ्यावरती शिक्षण एवढं केलेलं आहे, एवढं शिकवलेलं आहे त्यांना. बर, मुलगा कसा आहे तुमचा? चांगला आहे. चांगला आहे. चांगला. बघू शकता की त्यांच्या आईच्या सुद्धा प्रतिक्रिया अगदी प्रेमळ आणि हळव्या मनाच्या होत्या, की त्यांची सुद्धा समाजाकडून तेच अपेक्षा आहे की त्यांच्या मुलाला कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे, त्यांच्या हाताला कुठेतरी काम मिळालं पाहिजे. अखंड अशा दारिद्र्याच्या परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवलेले. घरामध्ये फक्त केवळ 2 शेळ्या असताना त्या शेळ्यावरती मुलाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या पोटाचा उदरनिर्वाह करून त्यांनी आतापर्यंत त्यांच्या मुलाला PhD पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. त्या पद्धतीनं एखाद्या रानामध्ये पडलेल्या दगडाला त्याच्यावरती छेनी हातोड्यानं मारून त्याची मूर्ती बनवली जाते आणि तो गाभाऱ्यात ठेवल्यानंतर लाखो लोक त्याच्या चरणावरती फुलं ठेवतात. त्या पद्धतीनं ह्यांची अशी संघर्ष गाथा आहे. हा असा मंदिरातला देव आहे, परंतु त्या दगडाला व्यवस्थित मंदिर भेटत नाही, त्या दगडाला व्यवस्थित असा पाजर फुटत नाही. त्याला न्याय मिळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी इतर असणाऱ्या आपल्या समाजातील बांधवांनी, ज्या शिक्षण संस्था असतील, NGO असतील, बँका असतील, पतसंस्था असतील किंवा ज्या लोकांना त्यांना आर्थिक मदत करायची आहे, अशा लोकांनी आमच्या खाली दिसणाऱ्या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसेल त्या नंबरवरती त्यांना संपर्क करावा आणि मिळेल ती रक्कम त्यांना किंवा मिळेल ती नोकरीही करण्याची त्यांची तयारी आहे. ते मिळेल ते हाताला काम करण्यासाठी तयार आहेत. तरी समाजाच्या इतर माध्यमांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, ही आमच्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि या सरांना आणि मॅडमला
आमच्याकडून त्यांच्या सुखी जीवनासाठी किंवा सुखी आयुष्यासाठी ते खूप मोठे व्हावात, उच्च पदावरती जावात आणि शासनाच्या एका सिस्टम मध्ये ते सहभागी व्हावात, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या दिव्यांगाला किंवा अंधत्वाला ते न्याय देऊ शकतील. एवढंच आम्हाला या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे. कॅमेरामॅन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, ईश्वर वटार, पंढरपूर.